तीन मंत्री आपण म्हणतोय, आता जे राज्याचे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी महायुतीचे समन्वयक म्हणून नाशिक जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि अशा वेळेस त्यांचा हा उमेदवार निवडून येत नसल्याने, लोकांचा पाठिंबा गोकुळ गीतेंना म्हणजे मला असल्याने कदाचित त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी पडतोय, म्हणून गोकुळ गीतेंचा जाहीर पाठिंबा त्यांना द्यायचा आणि ही निवडणूक एकतर्फी करायची असा त्यांचा काय असा आहे. मला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याच भेटीसाठी बोलवलं होतं, पण मला आता कळालंय की मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहे. मग आता जे मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब असेल तर मी त्यांना भेटेल आणि मग काय पूर्ण आज चर्चा होती मी ते कळेल, समजेल मला आज. आपण या आधी सुद्धा एकनाथ शिंदेची भेट घेतलेली होती, चर्चा झालेली होती. आज सुद्धा आपण जाऊन मुंबईत भेटताय, काही मार्ग निघेल यामध्ये? मला वाटत नाही काही मार्ग निघेल, कारण माझी आमदारकी मला 18 जूनला त्या ठिकाणी समोर दिसते आणि अशा वेळेस ते मला काय देऊ शकतात मला माहित नाही. आता त्यांनी त्या ठिकाणी आज चर्चा आणतीच तो विषय समजेल. तीन मंत्री तुमच्या माघारीसाठी पाठिंबासाठी प्रयत्न करतात, तुम्हाला काही आश्वासनं दिली जात आहेत का? नाही, मला त्यांनी आश्वासनं देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही. मला कुठली आश्वासनं नकोय. मी माझी निवडणूक लढणार आहे आणि अशी काही मी त्यांच्याकडे मागणी पण केलेली नाही. पण राज्याचे सर्वात प्रमुख नेते असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला काही शंका आहेत आणि तुम्ही अजून आपल्या उमेदवारी ठाम आहे का? बरं असं होतंय? काय होतं, हा ज्या मतदारसंघाचा हा विषय आहे नाशिक स्थानिक स्वराज्य, इथले जे आमदार आहेत 74 वर्षीय हे निष्क्रिय आहे. यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि लोकांची जनभावना आहे का गोकुळ गीते तुम्ही लढा, तुम्ही घरात बसले तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार आहेत. अशा वेळेस मी त्यांचा घात करणं मला शोभत नाही. लोकांचा आता मी काल सटाण्याला गेलो, देवळ्याला गेलो, मालेगावला गेलो, लोकांची शोभ इतका भयंकर आहे तर ते त्या उमेदवाराला अटेंडच करू शकत नाही. आता यात जर या तीन मंत्री महोदय माझ्या वेळोवेळी गाठीभेटी घेत आहे, त्यांचा मला काही कुठला दबाव नाही, पण ते मला विनंती करताय की या ठिकाणी आमच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या. पण पाठिंबा हा शब्द मी वापरू शकत नाही. पण एक असं असताना वरिष्ठ ज्यावेळेस सांगतायत आपल्यापेक्षा पदाने जे वरिष्ठ आहेत कुठेतरी त्यांचा मान राखला जावा अशी एक सर्वसाधारण समज असतो, त्यालाच तुम्ही कुठेतरी आव्हान नाही, मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो. मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये. पण मग निवडणुकीमध्ये तुम्ही थांबण्याची तुमची तयारी आहे? निवडणुकीमध्ये थांबण्याची माझी बिलकुल तयारी नाही. पण तुम्ही हा प्रश्न विचारला की वरिष्ठ मंत्र्यांच्या शब्दाला मान देणार का नाही देणार. त्यांच्या शब्दाला मान द्यायचा असेल तर मी फक्त घरात बसू शकतो, पण मी पाठिंबा हा त्या व्यक्तीला देऊ शकत नाही. मी पाठिंबा देऊन का उपयोग आहे? त्या मतदारांचाच त्यांना पाठिंबा नाही किंवा त्यांच्या पाठिंबागे ते मतदार उभे राहणार नाही याची मला खात्री आहे आणि ती सगळ्यांना आहे. आता जो विषय आहे, 3 मंत्री तुम्हाला याआधी पण बोलत होते, एकनाथ शिंदेची पण तुमची भेट झालेली, आज पुन्हा तुम्हाला तुम्ही सांगणार आहे की तू निवडणुकीमधून थांबून जा, तुमचं त्यांना काय सांगणं असणार आहे? नाही, आता 4 दिवसापूर्वी जी आमची भेट झाली ती व्यक्तिगत स्वरूपाची होती त्या ठिकाणी, पण त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. पण मी त्यांना निदर्शनात आणून आणि त्यांना ही बाब मान्य आहे का त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी चुकलेला आहे, पण निवडणूक प्रक्रिया पुढे गेलेली आहे, माघारीचा टायमिंग संपलेला आहे, उमेदवार पण आता एबी फॉर्म बदलू शकत नाही, अशा अनेक गोष्टी असल्यामुळे कदाचित आज पुन्हा काय आता त्यांनी नवीन काही त्या ठिकाणी विचार करून ठेवलेला असेल का तो माझ्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर बघूया, चर्चा होईल त्याच्यानंतरच मी तुम्हाला तो विषय सांगू शकतो. त्या ठिकाणी दोन्ही विधानसभेसाठी प्रयत्न केले होते, तिथे दुर्दैवाने पराभव झाला. आता ही निवडणुकी म्हणतात की मला आमदारकी डोळ्यासमोर दिसते, या कंडिशनमध्ये जर तुम्हाला थांबण्याची वेळ आली तर तुम्ही तुमचं काय त्याच्यासाठी सांगाल, तुमचं पुनर्वसनासाठी? नाही, पुनर्वसन हे काही कोणी कोणाचं करू शकत नाही. शेवटी तो नेता पण तितका कॅपेबल पाहिजे, तो कार्यकर्ता पण तेवढ्या ताकदीचा पाहिजे, तो लोकांपर्यंत पोहोचलेला पाहिजे, तर त्या व्यक्तीचं पुनर्वसन होतं. आता राज्यामध्ये काय होतंय, आता याच निवडणुकीचं घ्या, तो उमेदवार कोणापर्यंत 8 वर्षात पोहोचलेला नाही किंवा त्यांनी त्या लोकांचे कामं नाही केलेले तरी त्याला जिंकून आणण्यासाठी ते माझा पाठिंबा मागताय. एक पाठिंबा त्या ठिकाणी काल परवाच प्रसाद बापू यांचा त्यांनी केलेला आहे आणि आता माझ्या पाठीमागे ते लागलेले आहे आणि निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे. मी तुम्हाला सांगतो का लोक आता इतके पुढे गेलेले आहे, मी घरात जरी बसलो तर लोकांनी मला मतदान द्यायची त्या ठिकाणी भूमिका ठरवून ठेवलेली आहे. पण तुमची उमेदवारीमुळे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संशय दिसून येते की त्यांचा छुपा पाठिंबा तुम्हाला आहे आणि म्हणून तुमच्याकडे बिनधास्तपणे नाही, माझा आणि गिरीश भाऊंचा व्यक्तिगत तसा फारसा संबंध नाहीये. मी त्यांना खूप क्वचित भेटलेलो आहे, फक्त गणेश भाऊंचे त्यांचे संबंध आहे. पण आता काय होतं, गणेश भाऊंचा लहान भाऊ असल्यामुळे आता गणेश भाऊ तिकडे राहतात, मी इकडे पोकार कॉलनीत राहतो, आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहे. पण आता ते तसं वातावरण तयार केलेलं आहे की गणेश गीतेंचे भाऊ बंडखोर. मी आपल्याला पूर्वी सांगितलं की मी माझा फॉर्म अपक्ष भरलेला आहे, मी माझ्या फॉर्मवर भाजप हा शब्द लिहिलेला नाहीये. तसा प्रसाद बापू यांचे 2 फॉर्म होते, एक भाजपाचा होता आणि एक अपक्ष होता. त्यांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांची अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी झालेली होती. गणेश भाऊ पण एकीकडे आम्हाला सांगतात की मी देखील मतदार करण्याचा प्रयत्न करतो. नाही, मला गणेश भाऊ काय होतं? नाही, आता गणेश भाऊंवर कुठल्या स्वरूपाचा दबाव आहे मला माहित नाही. ते मला बोलतंय की आपण त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे. मी त्यांना सांगितलं भाऊंना की मी शब्दांना मान देतो, पण मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मी फक्त घरात बसू शकतो माझ्या भावासाठी, मी बाकी याच्या पलीकडे काही करू शकत नाही.
आता शेवट काय समजायचं, कन्क्लुजन काय समजायचं, तुम्ही थांबणार आहात म्हणजे जरी पाठिंबा नाही, माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबू शकत नाही. आजही मी सांगतोय, थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही. मी जर थांबलो तर या अशा चर्चा केल्या जातील आणि समोरचा उमेदवार पण तितकाच भयानक आहे. ते वावड्या उठवतील का आम्ही एवढे दिले तेवढे दिले, आणि माझा स्वभाव तो नाही. घ्यायचे असते तर मला ते 8 दिवसापासून प्रलोभन पण देत आहे, पण मला त्यांचा रुपयाचं भीक पण त्या ठिकाणी मी घेणार नाही. मला त्याची गरज पण नाही. मी माझ्या 2 टायमाचं जेवण करून सुखी आहे. मला त्याची गरज पण नाही. आणि माझा मित्रपरिवार, मी तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी किमान 200 पेक्षा जास्त माझे मित्र त्या ठिकाणी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मला कुठेही भाडोत्री शिक्षक किंवा कार्यकर्ता आणायची गरज नाही. ही निवडणूक त्या माझ्या मित्रपरिवाराने हातात घेतलेली आहे आणि मी जरी घरात बसलो तरी मला वाटत नाही माझे मित्रपरिवार त्या ठिकाणी शांत बसेल. दराड्यांकडे तुम्हाला प्रलोभनं दिली जातात. नाही, तो विषय आता डायरेक्ट माझ्यापर्यंत ते आलेले नाही, पण त्या ठिकाणी जे काय व्हायचं मध्यस्थी टाकले जातं एवढंच सांगेल मी तुम्हाला. पण मग आता तुम्ही जरी थांबले तरी निवडणूक प्रक्रिया ही पार पडली जाणार. ऑफकोर्स आता त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर माझं आणि प्रसाद बापू यांचं दोघांचं नाव येणार आहे. निवडणूक तर करावंच लागणार आहे. मतदारांना त्या ठिकाणी